साहित्य संपदा कला मंचचा हा अभिवाचनाचा रंगमंचीय आविष्कार माझी जन्मठेप। राजस्थानमधील गोयल ग्रामीण विकास संस्थान आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक PR श्रीजेश यांना यंदाचा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो। पुण्यात शनिवार 1 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मास गोळवळकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो। या राष्ट्रीय पुरस्कारांचं यंदा हे 30वे वर्ष आहे। जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित मराठे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली। संस्थेचे कार्यवाह प्रमोद गोहरे यावेळी उपस्थित होते। पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 1 लाख रुपये असे आहे। या पुरस्कारासाठी यंदा कृषी आणि क्रीडा ही क्षेत्र निश्चित करण्यात आली होती, असे डॉक्टर मराठे यांनी सांगितले। संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। संघाचे कार्यवाह डॉक्टर कृष्ण गोपालजी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत। पुरस्कार प्रदान समारंभ 1 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे। राजस्थानातील कोटा येथील गोयल ग्रामीण विकास संस्थेने गो आधारित जैविक कृषी विकासासाठी भरीव कार्य केले असून स्वदेशी बीज बँकांचा संस्थेचा प्रयोग शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे। भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक PR श्रीजेश यांनी स्वकर्तृत्वाने क्रीडा क्षेत्रावर त्यांची मोहर उमटवली असून भारतीय हॉकी संघाचे कप्तान म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। गोयल ग्रामीण विकास संस्थान आणि PR श्रीजेश यांचे त्यांच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या या कार्याचा सन्मान पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार प्रदान करून केला जाईल। पुणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन करावे असे आवाहन जनकल्याण समितीतर्फे करण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर अजित मराठे, अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे श्री गुरुजी हा राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी दिला जातो। यंदाचं हे त्याचं 30वे वर्ष आहे आणि या वर्षीचा पुरस्कार हा क्रीडा आणि कृषी या क्षेत्रामध्ये आपण देत आहोत। आपण वेगवेगळ्या 5 कॅटेगरीज केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कला आणि समाज प्रबोधन, धर्म संस्कृती आणि अनुसंधान म्हणजे रिसर्च, पर्यावरण आणि महिला सबलीकरण वुमन एम्पॉवरमेंट, सेवा आणि साहित्य आणि कृषी आणि क्रीडा अशा 5 कॅटेगरीज आहेत। या 5 कॅटेगरीज पैकी यंदा कृषी आणि क्रीडा या कॅटेगरीमध्ये आपण पुरस्कार देत आहोत। हा राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि याचं हे 30वे वर्ष आहे। हा पुरस्काराचा कार्यक्रम 1 मार्च शनिवार संध्याकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे होणार आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य हे स्वतः उपस्थित असणार आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉक्टर कृष्ण गोपालजी हे उपस्थित राहणार आहेत। यंदाचा हा 30व्या वर्षीचा पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या भारत देशाच्या हॉकी टीमचं प्रतिनिधित्व करणारे हॉकी टीमचे कॅप्टन आणि गोलरक्षक जे आत्ताच काही काळापूर्वी निवृत्त झाले ते श्री PR श्रीजेश यांना आपण देत आहोत। त्याचप्रमाणे कृषी या विषयातला यंदाचा पुरस्कार हा गोयल ग्रामीण विकास संस्थान या संस्थेला जी राजस्थान कोटा इथे कार्यरत आहे त्यांना देतानाही आम्हाला खूप आनंद होतोय।